नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपण सकाळचा नाश्ता काय असला पाहिजे याविषयी आज माहिती पाहणार आहे. तर सकाळचा नाश्ता आपण दिवसभरामध्ये सकाळी खाणं किती महत्त्वाचं आहे. जर आपण सकाळी काय खातोय, जर आपण व्यायाम करतोय, वर्कआउट करतोय किंवा जर वर्कआउट करत जरी नसेल तरी पण आपण सकाळी काय खायला पाहिजे. तर आपण सकाळी काय खातोय की बाबा चहा, उपीट, पोहे, शिरा, उपमा अशा प्रकारचा आपण नाश्ता करतोय. पण नाश्ता सकाळचा कसा असला पाहिजे की बाबा आपल्या शरीराला न्यूट्रिशनची गरज असते. तर ती न्यूट्रिशनची गरज आपण सकाळच्या नाश्त्यातून घ्यायची आहे. तर प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर आणि कार्ब्स आणि सर्वात महत्त्वाचं पाणी. पाण्याविषयी आपण काल माहिती पाहिली. पण जे न्यूट्रिशन घटक आपल्या बॉडीला पाहिजे असते ते घटक आपल्या शरीरात जाणे गरजेचे असते. तर हे घटक आपल्याला कशातून मिळणार आहेत? फळातून मिळणार आहेत बाबा. परत नंतर आपले नट्स आहेत. परत काजू, बदाम, पनीर ह्याच्यातून आपल्याला न्यूट्रिशन घटक मिळणार आहेत. पालेभाज्या ह्यातून आपल्याला न्यूट्रिशन घटक मिळणार आहेत. पण सकाळी आपण हा नाश्ता घेत नाही आणि घ्यायचा असेल तर आपल्याला महत्त्वाचं जिभेला चांगली चव पण लागली पाहिजे, ह्यासाठी आपण चांगला नाश्ता करतो. तर आपल्याकडे गुड न्यूट्रिशन आहे, जबरदस्त एनर्जी आणि हे असा आपला शेक आहे. प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर आणि असा जबरदस्त नाश्ता आहे. तर तुम्ही हा नाश्ता पण चालू करू शकता आणि हा सकाळचा नाश्ता चेंज करा आणि कायमस्वरूपी हेल्दी आणि निरोगी राहू शकता. थँक्यू सो मच.